जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर फायनली समाज कल्याणची जी रिस्पॉन्स शीटची तारीख आहे ती डिक्लेअर झालेली आहे. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे आणि रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर चला, आज 20/3/2025 रोजी हे प्रसिद्धीपत्रक जारी झालेलं आहे मित्रांनो. तर प्रसिद्धीपत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे प्रसिद्धीपत्र जारी झालेलं आहे मित्रांनो. तर थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यात अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 4 ते 19 मार्च 2025 रोजी पार पडल्या जातात. तर आपल्याला माहीतच मित्रांनो 4 ते 19पर्यंत ह्या एक्झाम आपली पार पडलेली होती. तर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे ही तर फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे मित्रांनो. रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे हे आपण सुद्धा सांगणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंतही पोहोचल्या जाणार आहे मित्रांनो. आणि मी खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो, ते टेलिग्राम जॉईन करून घ्या, जे की तुम्हाला जसं रिझल्ट येईल तर तुम्हाला लगेच सर्वात पहिले अपडेट भेटण्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. तर काय दिलेले अपडेट थोडक्यात आपण बघणार आहोत. सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका रिस्पॉन्स शीट दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून, म्हणजे 24 मार्चला तुमची रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो, जे की फर्स्ट रिस्पॉन्स शीट असणार आहे. ती कधी येणार आहे? 24 मार्च 2025 रोजी. किती वाजता? 4 वाजल्यापासून ती सुरू होणार आहे. तर 28 मार्च 2025 रोजी 6 वाजल्यापर्यंत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 24 मार्चला जी रिस्पॉन्स शीट येणार आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच भेटेल. तुम्ही त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली मित्रांनो. तर पुढं काय दिलेलं आहे, उमेदवारांनी लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर लॉग इन आय डी त्याची देणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच खाली काय माहिती दिलेली थोडक्यात बघणार आहोत. सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025. तर तुम्हाला काही आक्षेप असेल, काय तुम्हाला वाटत असेल की माझे हा प्रश्न चुकलेला आहे किंवा याची गुण मला भेटलेले नाही आहे, जे काही असेल तर तुम्हाला कधीपासून द्यायचं आहे? 24 मार्चपासून. ज्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स शीट ही ओपन होणार आहे त्या दिवशी पण तुमच्याकडे चान्स असणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की क्वेश्चन कॅन्सल व्हायला हवे किंवा मी जे आन्सर दिलेले ते चुकीचे नव्हते, ते मार्क दिलेले नाही आहे, तुम्ही ते घेऊ शकतात. या कालावधीत नोंदण्यात येतील. आक्षेपाच्या पृष्ठर्थ त्याबाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक असेल. तुम्हाला त्याबाबतचे जे तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आहे त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे ती जोडावी लागणार आहे मित्रांनो. सदर सूचना आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम 100 रुपये प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे. तर त्यांनी 100 रुपये ही एक फीस ठेवलेली आहे मित्रांनो. फीस कशासाठी असते मित्रांनो? खूप मुलं विनाकारणसुद्धा सर कमी मार्क आलेले असते मुलांना, तरी ते टाकत असतात, सर हा प्रश्न बरोबर होता आणि मला याचे मार्क भेटलेले नाही आहे किंवा वगैरे वगैरे. त्यासाठी त्यांनी 100 रुपये फी दिलेली असते. कोणीही विनाकारण आक्षेप हा घ्यायला नको, ऑब्जेक्शन हे घ्यायला नको आहे. तर थोडक्यात आपण खाली बघणार उपरोक्तप्रमाणे 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन आय डीवरून नोंदविलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील. जे तुम्ही स्वतःच्या आय डीवरून तुमचं जर असेल काही डाऊट तर तुम्ही स्वतःच्या आय डीवरून त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकता, दुसऱ्याच्या आय डीवरून घेऊ शकत नाही मित्रांनो. त्यानंतरचे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कारण तुम्हाला 28 मार्च 2025 पर्यंतच करायचे, त्याच्यानंतर ते विचारात घेतले जाणार नाही आहे मित्रांनो. तसेच सूचना आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालय लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही आहे, याची सर्व नोंद घ्यावी. तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे, लॉग इन केल्यानंतर ऑब्जेक्शन घेऊ शकतात मित्रांनो. कधीपर्यंत? 24 ते 28पर्यंत. तर आता पुढची काय प्रोसेस असणार आहे मित्रांनो आपण थोडक्यात बघणार आहोत. जे नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, आता 28 तारखेपर्यंत तुमची रिस्पॉन्स शीट ही तुम्हाला दिसणार आहे. खूप मुलं ऑब्जेक्शन घेतील मित्रांनो. ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी 28 तारीख लास्ट दिलेली आहे. तर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काय होईल, तर ऑब्जेक्शनसाठी 10 ते 15 दिवस घेता मित्रांनो. 10 ते 15 दिवस अजून लागतील सेकंड रिस्पॉन्स शीट येण्यासाठी.
खूप मुलं ऑब्जेक्शन 100% घेतात, कोणी ना कोणी ऑब्जेक्शन हे 100% घेतं. आपण BMC क्लर्कसाठी बघितलं होतं, खूप मुलांनी ऑब्जेक्शन घेतले होते. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होतं मित्रांनो, त्याला वेळ लागतो. तर तुम्हाला 28 नंतर आणखी 10 ते 15 दिवस आणखी पुढं सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीसाठी लागणार मित्रांनो. सेकंडमध्ये नॉर्मलायझेशन होऊन ती लिस्ट लागणार मित्रांनो. तर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी तुमची धरून चाला 15 एप्रिलपर्यंत येऊ शकते मित्रांनो. तर तुम्हाला नवीन अपडेटसाठी आपण माहिती घेणारच आहोत. रिझल्ट कधीपर्यंत लागेल सगळी माहिती आपण टेलिग्राम चॅनलच्या सहाय्यानं देणार आहोत मित्रांनो. तर टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे, कृपया तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली मी मित्रांनो खाली, जे की MPSC पोलीस टार्गेट म्हणून इंस्टाग्राम चॅनल आहे आपलं. तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकतात. मी तिथं तुम्हाला मेसेजचे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू.